नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिला आणि बाल विकासचा ज्याचा नुकताच पेपर झालेला आहे त्याची प्रथम उत्तर तालिका म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ही रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही तुमचे गुण कशा पद्धतीने मोजू शकतात या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सगळ्यात आधी तुम्हाला हे लॉगिन पेज ओपन करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये तसेच आपले जे टेलिग्राम चॅनल आहे तर या दोन ठिकाणी तुम्हाला ही लिंक भेटून जाईल। इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि इथं लॉगिन म्हणायचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करून ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या समाज कल्याण भरतीसाठी आपण जी विशेष सिरीज अशी राबवत आहोत अतिसंभाव्य प्रश्नसंच, ज्याच्यात आपण महिला बाल विकास इतर सर्व स्पर्धा परीक्षांचा जे नुकतेच सरसेवा परीक्षा झाली त्यांचा अभ्यास करून हे प्रश्न तयार केलेले, ही सिरीज तुम्ही नक्की बघत जा। ही डेली जे आहे तर ते 5 वाजता लाईव्ह राहते आपल्या YouTube चॅनलवर। तसेच कंबाईनच्या बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। चला तर जेव्हा तुम्ही लॉग इन करतात सक्सेसफुली तेव्हा बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होतं बघा। इथे ऍप्लिकंट डिटेल्स, अप्लाय पोस्ट, हेल्प डेस्क, तर तुम्हाला क्लिक करायचे अप्लाय पोस्टवर। अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी फॉर्म भरलाय, समजा प्रोबेशनरी ऑफिसर ग्रुप सी साठी फॉर्म भरलाय कोणी, तर इथं हे आय बटन आहे ऍक्शनच्या खालचं, तर इथं क्लिक करायचे। इथं क्लिक केल्यानंतर ते एक दुसरी विंडो ओपन होते, त्याच्यामध्ये बघा ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, ऑब्जेक्शन फॉर्म, म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाविषयी ऑब्जेक्शन रेज करू शकतात। इथं जायचं आपण कॅन्डिडेट रिस्पॉन्स पुढे। आता इथं क्वेश्चन पेपर जे आहे तर इथं बघा टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट WCD रिक्रुटमेंट 10, 11, 12, 13, 17 सब्जेक्ट प्रोबेशनरी, म्हणजे क्लिक हिअर बघा। हेअर हे शब्द जो आहे ना तर तो ब्ल्यू कलर मध्ये आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला तुमची जी आन्सर शीट आहे ती ओपन होईल आणि इथं वरती लिंक येते मित्रांनो, इथं लिंक येते बघा। इथं तर तुमची सगळी माहिती वगैरे राहील आणि त्याच्यानंतर ही शीट इथं प्रिंट ऑप्शन असतं, त्या प्रिंट म्हणून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता गुण कशा पद्धतीने मोजावे हा दुसरा प्रश्न राहिला। लिंक कॉपी करायची, इथून ऑनलाईन जायचं, तुम्हाला डेमो दाखवतो वाटल्यास बघा। ऑनलाईन जायचं, सर्च करायचं आन्सर की कॅल्क्युलेटर, आन्सर की कॅल्क्युलेटर सर्च केलं, कोणती एक वेबसाईटवर जायचं जी तुम्हाला वाटत असेल की जी व्यवस्थित पद्धतीने देऊ शकते, कोणत्याही वेबसाईटवर जायचं बघा, आन्सर की कॅल्क्युलेटर। मग हे काय मागतं तुमच्याकडून, इथं बघा आन्सर की URL, ती URL टाकायची, कोणती कॅटेगरी SC ST OBC काही जे असेल ते सर्च करा, त्याच्यात काही विशेष नाही, आणि इथं सबमिट म्हणायचं। इथं सबमिट म्हणलं तर ते तुम्हाला सर्व स्कोर विदिन काही मिनिटात कॅल्क्युलेट करून देईल। पण याचा एक ड्रॉबॅक असा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो, एक ड्रॉबॅक आहे गुण मोजताना। इथं गुण मोजताना जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आले, फॉर एक्झाम्पल तुमचे 70 प्रश्न बरोबर आले तर 70 गुणिले 2 करायचं, 140 तुमचा गुण आलेला। इथं आहे ना ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील पकडतं, तर ते निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्याला, महिला बाल विकासला निगेटिव्ह मार्केट नव्हती, ती अंगणवाडी आणि ते समाज कल्याणपासून सुरू झालेली, म्हणून स्कोर कॅल्क्युलेट करताना तिथं फक्त कोणते बरोबर आले तेच पाहायचं फक्त, बाकी ते जे कॅल्क्युलेट करून देताना स्कोर तो नाही बघायचा। हा तुमचा रॉ स्कोर आहे मित्रांनो, रॉ स्कोर म्हणतात त्याला। या रॉ स्कोर नंतर पुढे काय होईल, नॉर्मलायझेशन होईल, नॉर्मलायझेशन होईल आणि या स्कोरच्या याच्यावर तुमची निवड होणार आहे। याच्यामध्ये काहींचे गुण वाढू शकतात, 5, 10, आपण जर BMC ला पाहिलं तर जवळपास 30, 35 गुण वाढलेले, तर या अशापैकी हे जे गुण आहेत तर ते तुमचे कमी जास्त होऊ शकतात, याची व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या। गुण मोजताना मी जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ते वेगळे स्कोर कॅल्क्युलेट करतं, आपल्याला काय पाहिजे बरोबर आलेले प्रश्न आपण बघायचे। मग हे बरोबर आलेले प्रश्न ते सांगतं, त्याला गुणिले 2 करायचा आणि तो तुमचा रॉ स्कोर जो आहे तर तो होईल। तुम्हाला किती स्कोर आलेला आहे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की जसं समजा एखाद्याचा OBC असेल तर त्याने सांगा OBC 150, SC 130, तर तुमचा रॉ स्कोर काय आलेला आहे तुमच्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याच्या माध्यमातून इतरांनाही देखील कळतं आणि आम्हाला एक कट ऑफ लावताना एक अंदाज येतो, म्हणून कट ऑफ विषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर सगळ्यांनी त्यांचा जो स्कोर आहे तर तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की तुमचा स्कोर जो आहे तर तो काय आलेला आहे। बाकी एखाद्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर पुढचं काय मेन ऑब्जेक्शन वगैरे जर असेल एखाद्याला ऑब्जेक्शन, तर तुम्ही जे आहे ना तुमची रिस्पॉन्स शीट आम्हाला जे आहे तर ती पाठवू शकतात। रिस्पॉन्स शीट पाठवण्यासाठी एक नंबर देतो तुम्हाला, 84 21 15 03 54, या नंबरवर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट पाठवा। त्याच्यामधील कोणता क्वेश्चन तुम्हाला डाऊटफुल वाटतोय तो आम्हीही चेक करू, आमची टीमही चेक करेल, त्याच्यानंतर आपण जे आहे त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो।
तर ते रिस्पॉन्स कशा पद्धतीने भरावा, काय भरावा, ती पण प्रोसेस लवकरच जी आहे तर ती सुरू होणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपली जी सिरीज चालू आहे 5 वाजता, तर त्याला जास्तीत जास्त उमेदवारांनी जे आहे तर ते लाईव्ह स्वरूपात यायचंय. लाईव्ह स्वरूपात तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. कंबाईनची बॅच आपली 2025 ची लॉन्च झालेली आहे. याला ऑनलाईन पद्धतीने आणि पुण्यात जर असाल ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.